उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये आपण स्वागत आहे। आपण बघू शकतात महिंद्रा कंपनी या ठिकाणी भरपूर कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या या युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या संग थेट आपण संवाद साधणार आहे। तर दादा, किती दिवसापासून तुमची समस्या काय सांगशाल? नमस्कार, मी सागर आडक। तर जवळपास आमचे जेवढे 450 कामगार आहेत ते जवळपास 18 ते 20 वर्षापासून इथं काम करत आहेत। ही गतपी महिंद्रा ही फक्त नाव मोठं आहे जे आज चालतंय। तुम्हाला असं म्हणायचे महिंद्रा कंपनी नाव मोठं आणि दर्शन खोटं? दर्शन खोटं नक्की, कारण की एवढ्या 20 वर्षामध्ये आम्हाला एवढा तर नक्कीच अनुभव आहे की जेवढ्या जे फसवणुका झाल्या आहेत, जसं की ग्रॅज्युटी म्हणा, पीएफ म्हणा, अशा कित्येक गोष्टी आमच्या उडवण्यात आलेल्या आहे किंवा कोणी खाल्ल्या गेल्या आहेत ते आम्हाला कल्पना नाही। पण आता सध्या थेट आम्ही युनियन टाकली, एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना प्रणित, त्यांची 8 दिवसा पहिले आम्ही शाखा उद्घाटन केलं। त्याच्या 8 दिवसानंतरच लगेच कंपनीने आमच्यावरती ऍक्शन घ्यायला तयार केली। त्यांना नाही का जो फसवणूक झालेली मागची ती त्यांना दाखवायची नाही, त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट काढून टाकायची धमकी दिली। आमच्या 2 पोरांचे गेट बंद केले, ते आम्ही होऊन देणार नाही। त्यासाठी आम्ही हा संप केलेला इकडं, तर जेणेकरून जी मागच्या 20 वर्षामध्ये जी फसवणूक झाली ती परत येणाऱ्या काळामध्ये भविष्यातल्या मुलांची नुकसान होणार नाही व परत छळ होणार नाही व ती नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही जी एकनाथजी शिंदे साहेबांची युनियन हे केलेली आहे त्यांना परमिशन द्यावी व याच्यापुढे जो असेल हिशोब तो क्लिअर कट करावा। तुमच्या मागण्या पण काय असणार आहे? मागण्या जवळपास आमची सिनियरिटी ही कंटिन्यू राहिली पाहिजे, जेणेकरून जे आता कॉन्ट्रॅक्ट काढण्याची त्यांनी मॅनेजमेंटने आम्हाला खबर दिली आहे ते आम्हाला कॉन्ट्रॅक्ट काढून द्यायचं नाही। जवळपास आमचं वय 60 वर्षापर्यंत जोर होत नाही, जेव्हा आमचं रिटायरमेंटची जी एज राहते तोपर्यंत आम्हाला इथं काम करायचं आहे। 20 वर्षापासून तो आमचा बेनिफिट आहे तो आम्हाला व्यवस्थित भेटला पाहिजे। आम्हाला आमच्या कायद्यानुसार तो बेनिफिट आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही पाहिजे नाही कंपनीकडून, पण जे द्यायला पाहिजे जे नॉर्मल कामगारांना तिथं नक्की भेटलंच पाहिजे, त्यासाठी आम्ही संप केला गेला। खरोखर सुंदर असं वक्तव्य उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत नाशिक। राज्य कामगार सेनेचा नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत महिंद्रा कंपनी इंजिन मध्ये आणि गेल्या 8 दिवसापूर्वीच आपण महाराष्ट्र राज्य भारतीय कामगार सेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी युनियन स्थापन केली। परंतु जेव्हा त्यांना कंपनीला मॅनेजमेंटला कळलं की आम्ही युनियन स्थापन केली, तेव्हापासून जवळजवळ 8 दिवसापासून आमच्या कंपनीला हायमिट करण्याचा प्रयत्न केला। जे पदाधिकारी असतील आमच्या कमिटीवरती त्यांना कुठेतरी काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच कालच 2 दिवसापूर्वी महिंद्रा कंपनीचे HR गित्रे सर यांनी सर्व कामगारांना एकत्रित करून त्यांना असं सांगितलं आलं की तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट हा रद्द होणार आहे आणि त्याच्यानंतर आमची 15 वर्षापासून 20 वर्षापासून कामगार बंधू आहेत त्याची कुठेतरी फसवणूक होणार होती आणि म्हणूनच आज 1 ऑगस्ट आज लोकमान्य टिळक जयंती आणि लोकमान्य टिळक जयंती औचित्य साधूनच असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी कुठेतरी एक मंत्र दिलाय, संघटित व्हा, एकत्र या आणि म्हणूनच आज आपण सर्व एकत्रित आलोय आणि टीव्ही मॅचच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे अनेक न्यूजच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ब्रॅच दिलीच आहे। आणि आज मात्र उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य दिलंय आणि असं सहकार्य असू द्या आणि ही न्यूज आनंद महिंद्रापर्यंत गेली पाहिजे असं आमचं एक प्रकारचा उद्देश आहे, असं म्हणायचं नाही। कामगार एकजुटीचा धन्यवाद।